नमस्कार मित्रांनो, तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र न्यूजमध्ये. तर नाशिक क्राईम न्यूज. बहुराष्ट्रीय कंपनीतील धर्मांतर रॉकेट छळवणुकीला HR ची साथ, महिलेस पुण्यातून अटक. तर ही आहे आजची महत्त्वाची न्यूज आपल्या चॅनलवरती. मुंबई नाका हद्दीतील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीच्या नावाखाली सुरू असलेल्या धर्मांतर आणि लैंगिक अत्याचाराचा कारभाराचा पर्दाफाश झाल्यानंतर आता या प्रकरणी मोठा मासा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून त्यांना मानसिक कोंडीत पकडणारी कर्मचारी, HR आणि असिस्टंट जनरल मॅनेजर संशयित अश्विनी अशोक चोनानी राहणार पुणे हिला नाशिक पोलिसांनी पुण्यातून बेड्या ठोकल्या आहेत. या अटकेमुळे कंपनीतील वरदहस्त लाभलेल्या इतर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणातील पीडित तरुणी होणाऱ्या अन्यायाबाबत ईमेलद्वारे दाद मागितली होती, तेव्हा तिने मदतीचा हात देण्याऐवजी संशयितांनाच साथ दिल्याचा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला. तिने तक्रारीकडे दुर्लक्ष तर केले, शिवाय पीडित तरुणीवर कामाचा प्रचंड वर्कलोड टाकून मानसिकदृष्ट्या खच्ची करण्याचा प्रयत्न केला. तर ही होती महत्त्वाची माहिती. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, फॉलो करायला विसरायचं नाही. धन्यवाद.